त्यासाठी केला होता अट्टहास। थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कैवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। मनुष्याकृती रागवे ख्याती केली शिळासी करे सागरी तारेली। भव सिंधुशी बांधिला से तुझे अनाथा दिना करणे तुकयाने। तुका स्वामी तो पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षले निर्जीव कागदाशी। शेवटचा दिवस घडवावा आता निश्चिंतीने पाऊल विसावा खुंबिया धावा तृष्णेजिया। प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजे खरसुली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी कैलासवासी नागेश शंकर आसबे हे बरोबर 2 वर्षापूर्वी याच दिवशी त्यांनी आपल्या परिवाराचा आप्तेष्टांचा नातेवाईकाचा पही पाहुण्याचा सगळे सोयऱ्यांचा मित्र परिवाराचा सर्वांचा निरोप घेतला। इहे लोकीची यात्रा त्यांनी संपवली, मृत्यू लोकीची यात्रा संपवली आणि ते अनंतात विलीन झाले। त्या दिवशीपासून या आसबे परिवारामध्ये एक दुःखाची पोकळी निर्माण झालेली आहे। दुःखाचा डोंगर या कुटुंबावरती कोसळलेला आहे। त्या दिवशीपासून या आसबे परिवारावरती मनापासून प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक पही पाहुणे सगळे सोयरे ग्रामस्थ मित्र परिवार सर्वजण या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झाला। आपण दुःखामध्ये सहभागी झाल्यामुळं या कुटुंबांना हे डोंगरा एवढं दुःख पचवण्याची शक्ती मिळाली, ताकद मिळाली, ऊर्जा मिळाली आणि 2 वर्ष पूर्ण होत असताना सुद्धा आपल्या या कुटुंबातील परिवारातील महत्वाच्या घटकाला हे कुटुंब विसरत नाही। सलग दुसरं पुण्यस्मरण या ठिकाणी या कुटुंबाने संपन्न केलेले त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा द्वितीय पुण्यस्मरणाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे, अन्नदानाचं आयोजन केलेलं आहे आणि कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि मी कीर्तन रूपी सेवा करता घेतलेला अभंग वैराग्याचे महावीर जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग मी सेवे करता घेतलेला आहे। अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनाचा अनुभव व्यतीत करतायत, सांगतायत माझं जीवन कसं होतं। चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा अतिशय तरुण वयामध्ये नागेश भाऊला जाण्याची या ठिकाणी जावंच लागलं, कारण आपण सर्वजण काळाच्या ताब्यात आहे। यांना जावं लागलं, या कुटुंबाचं दुःख त्यांनाच माहिती किती दुःख आहे। म्हणून या परिवाराने म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत खांद्याला खांदा लावून साथ देणार नाही त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती जोगेश्री ताई नागेश आसबे, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव अमर
कन्या आहे अमृता, त्याचबरोबर त्यांचे बंधू रमेश भाऊ हे तुंगतला आले होते माझी तारीख घेण्यासाठी. त्याचबरोबर त्यांच्या भाऊजाई आहेत सारिकाताई, सौभाग्यवती सारिकाताई रमेश आजबे. त्याचबरोबर यांचे वडील अजून आहेत. मुलाला अगोदर जावं लागलं, याचं दुःख त्या बापालाच माहिती आहे किती मोठं दुःख आहे. त्यांचे वडील श्रीमंत श्री शंकर गोपाळराव आजबे, त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री आहेत, आईसाहेब आहेत बाई शंकर आजबे. या परिवाराने हा सोहळा आपल्या मुलाच्या बंधूच्या वडिलांच्या स्मृती जागवण्यासाठी ते विसरू शकत नाही, म्हणून हा स्मरण योग या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कसं आहे माहिती का, प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या जवळची व्यक्ती मला सोडून गेली नाही पाहिजे. प्रत्येकाला वाटत असतं, या कुटुंबाला जसं वाटतंय तसं. पण ज्या दिवशी आपला जन्म झाला, आपला जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशीपासून आपला परतीचा प्रवास चालू झाला. लक्षात असू द्या, आपण सर्वजण परतीच्या प्रवासात आहोत. मग या ठिकाणी आपण प्रवासी म्हणून आहोत. ज्यावेळेस जन्माला आला, गर्भामध्ये असताना सुद्धा जीव ज्यावेळेस जन्म घेतो त्या दिवशीपासून काळ आपली वाट बघत असतो. जन्मा आले बाळ आणि त्याची वाट पाहे काळ. काळ वाट बघत बसलेला आहे. आपण प्रवासी आहोत, प्रवासी आहोत. आपल्याला प्रत्येकाला जायचंय. ज्या अर्थी सूर्य उगवतो त्या अर्थी तो निश्चित मावळणार आहे. ज्या अर्थी जन्म आहे त्या अर्थी मृत्यू निश्चित आहे प्रत्येकाला. आपल्यालाच नाही, आपल्यालाच नाही. अहो, ज्याची पत्नी जगाच्या मालकाला निर्माण करणारी कौशल्य आहे, ज्याचा मित्र 33 कोटी देवांचा राजा इंद्र आहे, ज्याची सून या जगाची मालकीन सीता आहे, आणि ज्याचा मुलगा याचा बाप हा प्रभू रामचंद्र आहे, त्याला सुद्धा जावं लागलं एक दिवस. लक्षात थांबता आलं नाही. लक्षात असू द्या. मग आपली काय अवस्था आहे? ये रे ते पामर, आपण पामर आहे. आपली काय अवस्था आहे? आपल्याला जावा लागणार आहे सगळ्याला. लक्षात असू द्या. परंतु सूर्य उगवतोय ह्याचं आपल्याला कौतुक नाही, काही नवल नाही. रोजच उगवतोय ना, जी रोजच समोर आहे त्याचं काही कौतुक वाटत नाही, त्याचं काही नवल वाटत नाही. सूर्य रोज उगवतोय त्याचं कौतुक नाही, रोज मावळतोय ह्याचं सुद्धा कौतुक नाही. पण तो सूर्य दुपारी 3 वाजता मावळला. सगळे नवल करचाल का नाही? सगळेजण नवल करचाल का नाही? सगळेजण नवल करचाल. तसं मरण येणारच आहे, मृत्यू येणारच आहे. परंतु नागेश भाऊंचं जाणं म्हणजे भर दुपारी 3 वाजता सूर्य मावळल्यासारखं ह्यांचं जाणं. कारण तरुणपण आहे ना, वय तरुण आहे, त्यामुळं आपल्याला दुःख जास्त होत असतं. गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता का आपल्याकडे? तुम्हाला टेन्शन नाही ना कशाचं? असा दबाव बिबाव ना, दाब नाही ना तुमच्या छातीवर कशाचा? अख्ख्या तालुक्याचं टेन्शन तुम्हालाच असलं चेहरा करून बसू नका. सतत टेन्शन आहे, सतत चिंता आहे आपल्याला. मी विचारतो तेवढ्या प्रश्नाची उत्तरं लगेच द्यायची. गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता का? कशामुळे पडला होता? पाऊस नव्हता त्यामुळे गेल्या वर्षी तुम्ही पिकं केली नाहीत. बरोबर आहे, पिकं केली नाही ती.
यंदा सुद्धा दुष्काळ पडला. कसला? वाला. गेल्या वर्षी पण पडलाय, या वर्षी सुद्धा पडलाय. गेल्या वर्षीचा कोरडा होता, या वर्षीचा वाला आहे. आलेली पिकं गेली. आता मला सांगा, गेल्या वर्षी पण दुष्काळ पडलाय, आता पण दुष्काळ पडलाय. गेल्या वर्षी दुःख झालं, आता दुःख झालं. दोन्हीतलं दुःख चांगलं कोणचं? चालू वर्षाचं दुःख. का 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 गेल्या वर्षी दुष्काळ पडला, पिकं केली नाही, तुमच्या मनाची तयारी झाली होती. आता दुष्काळ पडला, आपल्याला पिकं करता येणार नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं लय दुःख वाटलं नाही. पण आता चालू पिकं हातातोंडाला आली, पावसामुळे गेली. तुम्हाला पीक जाणार हे माहिती होतं का? माहित नव्हतं. पीक जाणार आहे ह्याचं दुःख तुम्हाला नव्हतं, त्याचं ती दुःख पचवण्याची ताकद तुमची नव्हती. म्हणून या वर्षीचं दुःख वाईट आहे. तसं वयोवृद्ध जाणार आहेत लोक, हे आपल्याला माहिती, आपण तयारी केली मनाची, ते दुःख पचवण्याची आपली तयारी. पण अकस्मात एखादा तरुण आपल्या घरातला जातो, ते दुःख पचवण्याची आपली मानसिक तयारी झालेली नसती. म्हणून हे दुःख वाल्या दुष्काळासारखं काही लक्षात नसतो. चला जाऊ द्या. आपण या ठिकाणी ज्या अर्थी जन्माला आलोय त्या अर्थी जाणं निश्चित मी आता सांगितलं. का जाणं आहे? कारण हे 5 जणांचं हुस्न आणलंय आपण. देह बाताचा आणि भूसला, देह बाताचा आणि भूसला, देह बाता आणि भूसला, देह बाता आणि भूसला, देह बाताचा आणि भूसला, देह बाताचा आणि भूसला. हुस्न आणलेलं आहे आपण. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ह्या 5 जणांचा हुस्न आणलेला आहे. आणि ज्याचं हुस्न आणलेला तो लय डेंजर असतो. तुम्हाला हुस्न घ्यायची माहिती ना? हुस्न घ्यायची माहिती, पण देताना तेवढ्या चांगल्या तोंडाने देता का? एखाद्याची वस्तू उसने आणली, हिऱ्याची पिशवी, तुम्ही हिऱ्याची पिशवी आणली आणि 2-4 महिने त्यांनी मागितलीच नाही, तुम्ही काय म्हणता? इसारला देव बरं. तो विसरलेला नसतो, त्याच्या पक्क ध्यानात असतं. तुम्ही विसराल पण ते विसरलेला नसतो. तुम्हाला बँकेचं कर्ज काढलं, महिन्याला हप्ता आहे, हप्ता महिन्याची तारीख तुम्ही विसरू शकता, पण ज्यांनी बँकेने दिलंय ना ती आदल्या दिवशी तुम्हाला मेसेज पाठवणार, म्हणल्यावर पाठवणार. तसं ज्यांचं हे हुस्न आणलंय ना, आपण विसरल पण ते कधीच विसरत नाहीत. आणि याचा तोच मालक आहे, मग याचा काळ मालक आहे. देह काळाचे
आपलं जे धन आहे सगळं ते कोबे राहते, त्याच्यावर त्यांची सत्ता आहे, ते घेतल्याशिवाय सोडत नाही. तुम्ही म्हणाल काळ आमचा मालक नाही, म्हणा एखाद्याने, मी सिद्ध करून देतो तुम्हाला. काळ मालक आहे, काळ आपला मालक आहे. काळाने आतापर्यंत आपल्याकडून काय काय हिसकून घेतले माहिती का तुम्हाला? काय काय हिसकून घेतले माहिती काळाने आपल्याकडून, आपल्याला कळलं सुद्धा नाही. काय घेतलंय का आपल्याकडून हिसकून? काय ऐका ऐका, काळाने काय काय हिसकून घेतलंय. काळाने आपल्याकडून आपलं बालपण हिसकून घेतलंय. घेतलंय का? आईच्या मांडी होतो का आपण? सरळ सगळं सरळ होतो का आईच्या मांडी? होतो का? आईच्या मांडी होतो. बालपण हिसकून घेतलं. आपलं तरुणपण काळाने हिसकून घेतलं का? अहो घेतलं. तरुणपण हिसकून घेतलं. आपली ताकद अंगातली काळाने हिसकून घेतली का नाही? पहिलं ताट चालत होतो आपण, वाकडं तो मालक आहे. अजून काय हिसकून घेतलं? काय हिसकून घेतलं? काय? केस काळी होती, काळी पांढरी झाली. बरोबर आहे, पांढरी झाली. हिसकून घेतलं का चॅलेंज करू शकत नाही? सुधारणा केली ना विज्ञानाने सुधारणा केली नाही. ही तर कमात करू शकत नाही विज्ञान. का करू शकत नाही? ज्याने विज्ञानाचा शोध लावला तो सुद्धा निघून गेला. विज्ञान आम्हाला मान्यच आहे, विज्ञान प्रगतीचं टोक आहे, पण काही ठिकाणी अध्यात्म मान्यच करावं लागेल. तुम्हाला लक्षात असू द्या, काळा मात करणार अजून कुणीच जन्माला नाही, कुणीच. काळ आपला मालक आहे. किती ताकद असू द्या, तुम्हाला तो वाकवणार म्हटल्या वाकवणार. लक्षात असू द्या. लोडे बलिष्ठ सुपती जरा आली या फजिती. तो मालक आहे म्हणायचंच नाही, मी येणार नाही. मग मला सांगायचंय आपण या ठिकाणी आलेलो सर्वजण कोण आहोत? पाहुणे आहोत. पाहुणे या ठिकाणी पाहुणे आहोत. तुम्हाला साधा प्रश्न करतो, या ठिकाणी इथं तुम्ही कुठं आलाय? इथं कसा गेल्यावर सांगणार का? पटकीने सांगायचं ना घरनं आलोय म्हणून. कुणाच्या घरनं आलाय? कुणाच्या घरनं? आपापल्या घरनं आलाय. बरोबर आहे. कशासाठी आलाय? कार्यक्रम म्हणून आलाय. कीर्तन आहे, बापूंना श्रद्धांजली व्हायची. कार्यक्रम म्हणून आलाय. कार्यक्रम झाल्यानंतर कुठे जाणार आहे? घरी. कुणाच्या? आपापल्या. समजा कार्यक्रम झाल्यावर तुमची इच्छा झाली अजून 2 महिने इथं थांबाव, ह्यांच्यात हे थांबून देतील का? थांबून निघ बापाची पेंड आहे. बरोबर आहे का नाही? हे झालं व्यवहारातल्या घरनं. आपण व्यवहारातल्या कार्यक्रमासाठी इथं आलोय आणि व्यवहारातला कार्यक्रम झाल्यावर परत आपल्याच घरी जायचं. तसं सृष्टीमध्ये आपण कुठून आलोय? सृष्टीमध्ये कुठून आलोय? तू काया नगर का सोदागर, काया नगर का सोदागर, तुझे अपन वचन में जाना है. काया नगर का सोदागर, तू काया नगर का सोदागर, अपन वचन में जाना है. काया नगर का सोदागर, माते बेटा मेरा रे,
सोदागर तुझे अपन वतन में जाए आया नगर का सोदागर तू आया नगर का सोदागर अपन वतन में जाए। अरे या नगरामध्ये तू पाहुणा आलाय तिथनं काही दिवसच थांबायचे, काही दिवसच लय थांबायची इच्छा असली वडून काढते ती बाहेर लोक आणि परत तिथं जायचे. आलासी कोठोनिया जाशील कवल्या गावा घरदार तुझे नाही अवघी लटकीचा माया. अरे तुझं वय घरदार, अरे तुझं नाही हे काय गावाचं नाव आहे सरकुली खरसुली. ही खरसुली गाव म्हणजे एक रेल्वे ध्यानात असू द्या. रेल्वे खरसुली गाव रेल्वे आहे. खरसुली गावातली सगळी घरं त्या रेल्वेचं डबा आहेत. काय डब आणि त्या डब्यामधले आपण सर्वजण प्रवासी आहोत. आपल्या सर्वांच्या आईची, वडिलांची, भावाची, बहिणीची, पत्नीची, मुलांची काही वेळासाठी आपली गाठ पडली. आपला त्यांचा काही संबंध नाही. तुमची मुलं तुमची नाहीत, ती तुमच्या पासून झालेली आहेत. तुमची नाहीत ती. तुम्ही माझं म्हणून बसला, माझं आहे फार. शाळेचा ती मार्कलिस्ट आणतात का पोरं तुमच्या घरी? सैला आणतात का मार्कलिस्ट? अहो आणतात का? आणते. त्याच्यावर कुणाची लिहिलेली असते स्वाक्षरी? पालकाची लिहिलेली असते का मालकाची लिहिलेली असते? मग ह्याच्यावर तरी अक्कल ध्यानात ठेवायला पाहिजे ना. आपण त्याचा पालक आहे, मालक नाही. त्याचा पालक आहे, आपण मालक आहे का? मालक देव आहे, मालक देव आहे. मला सांगायचंय काही दिवसासाठी आलोय, गाठी पडल्या. आपल्याला प्रवास हा वयाव ठरत नाही, तिकिटाव ठरतो. बरोबर आहे का? ही तरी कळतं का जनरल? तिकिटाव ठरतो का वयाव ठरतो? तिकिटाव ठरतो. ज्याचं तिकीट जिथं संपल तिथं त्याची इच्छा नसली उतरायची तर त्याला उतरावंच लागणार. नागेश भाऊंचं जाणं त्याचं तिकीटच तेवढं होतं. त्यांच्या वडिलांचं तिकीट पुढचं आहे. तुम्ही भावनिक होऊ नका लय. मी तुमच्या डोक्यात प्रकाश पाडतोय. माझं म्हणण्यामुळे तुम्हाला दुःख होते, लक्षात असू द्या. जाईल पण आपल्या हातातल्या गोष्टीत का त्या कंडक्टर उतरवणार आहे, ती नेणारच आहे, त्यांना रेल्वे पुढे जाणारच आहे. मग मला सांगायचंय आपण आलोय या ठिकाणी हे पण माहिती, मरायचंय हे सुद्धा माहिती. मग दुःख काय होतंय आपल्याला? प्रत्येकाला दुःख आहे ना, दुःख आहे ना प्रत्येकाला. आता प्रत्येक हिथं बसलेला प्रत्येक जण माझ्या सहित कुठल्या ना कुठल्या कारणासाठी दुःखी आहे. दुःखी आहे, बरोबर आहे का? आहे का? दुःखी आहे. का दुःखी आहोत लक्षात असू द्या. आपण का दुःखी आहोत? येताना आपण ह्या सृष्टीमधलं काय काय घेऊन आलोय? काय नाही. ह्या सृष्टीमधलं क्या लेके आया रे जग में, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. या ठिकाणी सृष्टीमधलं येताना आपण काहीच घेऊन आलो नाही आणि जाताना सुद्धा हितलं आपण सोबत काहीच घेऊन जाणार नाही. तरी सुद्धा हिथं आल्यानंतर ते माझं म्हणण्यात आयुष्य घालवतोय म्हणून दुःखी आहोत आपण. माझं म्हणतो ना आपण. घर कुणाचं आहे? कुणाचं आहे? म्हणा की माझं आहे. तुमचंच आहे का? तुमचंच आहे ना? तुमचंच आहे ना? ऐका, संध्याकाळच्या 6 वाजल्या, 7 वाजायची वेळ आली. सूर्य मावळलाय, सूर्य मावळाय, अंधार पडायला लागला. आणि त्यावेळेस तुमच्या घरामध्ये तुमच्या गेला आतमध्ये साप गेला. सगळ्या घरादारांनी बघितला, पण कुठं गेलाय, कुठल्या खोलीत घुसलाय, कुठल्या पोत्याखाली गेलाय कोणालाच काय माहिती नाही. संध्याकाळच्या रात्रीच्या 9 वाजल्या, जेवण झाली, आता झोपायचंय. तुमचं घर आहे ना? तुम्ही घरात झोपचाल का बाहेर झोपचाल? बाहेर का घर तुमचं नाही? घर तुमचं नाही म्हणजे माझं म्हणणारा बाहेर.
आणि ज्याचं नाही तो आतमध्ये ते माझं म्हणल्यामुळे आपल्याला दुःख काही लक्षात असू द्या. त्याची ताकद आहे तुम्हाला नाहीच म्हणायचं, हे माझं नाही म्हणायचं. आणि तुम्हाला इतकी मस्ती शिवाय वरनं इतकी मस्ती, पाहुणाला ना एखादा पाहुण्याला घर दाखवता, पाहुणं सगळं एवढ्या तुमचं समाधान होत नाही, त्याला रानात घेऊन जाता बोंबलत आणि तिथं रानात नेऊन दाखवता, पाहुणं त्या बाबळी बसलं ह्या लिंबापुढे सगळं असं तुम्ही ज्या पाहुण्याला सांगता ना, त्यावेळेस ते रान तुमच्याकडे बघून हसतं आणि तुम्हाला म्हणतं, ए बावळ्या, मी नाही म्हणत, माझा काही संबंध नाही. ते रान म्हणत, ऐका ती बोलतं, सावध व्हा ती बोलतं. ते रान तुम्ही पाहुण्याला सांगता हे सगळं माझं आहे, त्यावेळेस रान तुम्हाला म्हणतं, ए बावळ्या, अरे येड्या, मला माझं म्हणणारी तुझ्या आधी मी लय वाटायला लावल्यात, मी त्यांचा झालो नाही तर तुझा होईल का? आज मेला पण जावेला, आज मेला पण जावेला, बाबा बसला गेला, आज मेला पण जावेला, तरी जाग व्हाना. आपल्या आधीच्या लय पिढे गेले त्या माझं म्हणताना, आपण तरी जाग झालं पाहिजे ना. त्यांचं झालं नाही, इथलं काय आपलं होईल का? चला, घर आपलं नाही, शेत आपलं नाही, संसार तरी आपला आहे का? बायका पोरं तरी आपलीत का? मी काय सांगितलं, आपल्या गाठी भेटी पडलेले आहेत. गाठी भेटी आलोय ना, माणूस म्हणून जगायचंय, मनापासून त्यांच्यावर प्रेम करून घ्यायचे, त्याच्यात गुंतत बसायचं नाही. मी सिद्ध करून देतो, सिद्ध करून देतो. संसारामध्ये तुम्ही सुख शोधताय, बरोबर आहे का? लग्न झालेत का तुमची? बायका आहेत का? आहेत ना? कशासाठी बायको केली सांगता का मला? आता बायको कशासाठी केली ह्याच्यावर विचार करायची, मिटिंग घ्यायची का? तुमची बायको तुम्ही कशासाठी केली हे काय विचारायचे का? म्हणजे पंचांगण बघायचे का? कशासाठी केली? सुख मिळवण्यासाठी. सुख मिळवण्यासाठी बायको केली, बरोबर आहे? आता सुख मिळण्यासाठी बायको केली. किती जणांना बायकोनी सुख दिलं? ज्याला ज्याला संसारामध्ये 100%, 99% नाही म्हणत, बार का नाही का, ज्याला ज्याला संसारामध्ये 100% चांगली बायको मिळाली त्यांनी हात वर करा, त्याचा सत्कार करतो. लगेच हित करतो. जाऊन द्या, 2 मिनिटं जात्यालच. 99% वाल्यांनी खाली ठेवा. ज्याला 100% चांगली बायको मिळाली त्यांनी हात वर करा. नाही, एकामेकाच्या तोंडाकडे बघू नका, आपापले विचारले द्या. एकाला पण नाही नाही नाही. अरे अरे अरे, ह्यांचं बोलून द्या. तुम्हाला विचारतो, जिला जिला संसारामध्ये 100% चांगला नवरा मिळालाय तिने हात वर करा, तिचा सत्कार करतो. हा, तुम्ही माझ्याकडे बरं नाही, आमच्या कमळेश्वरच्या बायकाला, तुमच्या त्या खरसुलीच्या. हा, 1 2
3 4 ह्यांना मांडलं पाहिजे, ह्यांना मांडलं 4 5 फक्त आपापल्या शेजारची ध्यानात ठेवा चाललेला पण तिने खाली घेऊन नाही. बर आता जी बायको आपल्या स्वतःच्या नवऱ्याला त्याच्या पाठीमाग त्याला इकिरी शब्दात बोलली नाही, तिने हात वर करा. हे बाबा असाच आहे, हे बाबा तसाच आहे, आईचंच ऐक तू, बहिणीचंच ऐक तू, आणि मी सांगायला गेले की ह्याच्या कानाची बोक बंद राहते. खोटं बोला तर पांडुरंगाची शपथ अटॅक येऊन इथं माणसा. ज्यांनी वर केलं तर त्यांनी सुद्धा खाली घेऊन टाकलं मरून मरण्यापेक्षा व्याख्यानी झाली. त्यांनी काय काढलं हाय का संसारामध्ये सुख, हाय का संसार नाही कोठे आली या माझी हरी लक्षात असू द्या. भगवंताला स्मरण करा. सांगितलं ना पोरं माग बसल्यात, पोरं लग्न आहेत ना त्यांची, लग्न नाही. भाग्यवान आहे तुम्ही, भाग्यवान आहे, करूच नका. तोंड बघा ह्यांची, पुढचा ठिसकून पडल्या मागच्यानी ठिसकून पाडायचं नसतं. पाडलं ह्याच्यावर अभ्यास करायचा असतो, ह्यो का पाडला. ही ठिसकून पाडलेली सगळी तोंड फुटलेली त्यांची माझ्या सहित. कबीर महाराजांच्याकडे 2-4 असली पोरं गेली लग्नाच्या वयाची. त्यांनी सांगितलं आम्हाला लग्न करायचे. महाराज कबीर महाराजांना विचारलं लग्न करायचे, सल्ला पाहिजे. दुपारच्या 2-2:30 वाजले असतील, दुपारच्या 2-2:30 वाजता बसा म्हणले, सल्ला देतो तुम्हाला. कबीर महाराज म्हणले. त्यांनी बायकोला हाक म्हणले, अगं दिवा लावून आण ग. दिवा असं बाहेर बसले, बैठक बसली, दिवा लावून. तिने दिवा आणला, लावून ठेवला. कबीर महाराज त्याला म्हणले दिवा का लावला. आता रात्र झाली आता दिवस आहे ना, तुला अक्कल आहे का नाही, दिवा का लावला. ती काय म्हणली, चुकलं. दिवा उचलाय गेली, खाड केली, कानाखाली मारली. तिने रागात नाही बघितलं, निघून गेली घरात तशीच. पोरं म्हणली काय प्रकार, ही माणसाला सल्ला विचारायला ही तर अर्धवटच दिसतो या. पोरं म्हणली, पोरांनी विचारलं हा प्रकार काय केला तुम्ही. कबीर महाराजांनी सांगितलं आता किती वाजल्यात, दुपारच्या 2. आपण कुठं बसलो बाहेर. मी बायकोला काय सांगितलं, दिवा आणून लाव. तिने काय केलं, दिवा आणून लावला, ठेवला माझ्यापाशी. मी तिला काय म्हटलं, आता रात्र आहे का, दुपारच्या 2 वाजल्यात,
अक्कल नाही का तुला, का दिवा लावला? ती काय म्हणली, चुकलं. परत दिवा उचलाय गेल्यावर मी काय केलं, फाबाडीत मारली. तिने रागात माझ्याकडे बघितलं का, अजिबात नाही. ती काय केलं, तिने निघून गेली. हितच उत्तर आहे, अशी मिळली तर करा. आलं, अशी मिळली तर करा. बस म्हणलं की बस, उठ म्हणलं की उठ. रागाने बघणारी नको. हीच प्रयोग तुमच्या बाबतीत केला तर काय करायचा? दिवसा दोनला डोळं काय जळल्यात का काय ह्या माणसाला? हा संसार आहे, लक्षात असू द्या. आपल्या ह्याच्यात कोणी नाही. या संसारात सुद्धा आपण त्या बैलासारखं रात्रीचा दिवस करतोय, रात्रीचा बैलासारखं कष्ट करतोय, बैलासारखं करतोय ना. आतापर्यंत कष्ट करत आलोय ना. मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, आतापर्यंत मागचं आयुष्य हटवून बघा. बालपणापासून आपल्या हातामध्ये लागलं काय काय, मिळालं काय काय. तुम्हाला देव येडा म्हणून तुम्हाला माणसाच्या जन्माला घातलं नाही. त्यांनी जन्माला घातलंय, गेल्यानंतर सांगायचंय, तुझ्या देवा मला एवढा मानव नर दिला, ह्याचा वापर मी कशासाठी केला, काय काय केलं सांगावं लागणार आहे. तेव्हा काय तुम्ही सांगचाल, काय सांगचाल? वाया गेला म्हणून सांगावं लागणार आहे. वाया ही तरी कळलं पाहिजे ना. काय काय लोक संसारात इतकी वाईट जगते, इतकी वाईट. मधमाशी माहिती तुम्हाला? मधमाशी माहिती का? अहो मी थोबाडीत मारून घेऊ का माझ्या? मधमाशी माहिती तुम्हाला? तिचं जन्मापासून मृत्यूपर्यंत एकच काम, प्रत्येक फुलावरती बसायचं, फुलातला मध गोळा करायचा आणि एका ठिकाणी नेऊन तो साठवायचा. ती आपला स्वतःच्या पण जीवाला कधी खात नाही. मग कोणतरी एक जण येतो, त्या मधमाशाला तिथून सगळ्या मधाचा ताबा तो घेतो. तशा संसारात काय अवलादीत बघा, ती नुसतं कमव कमव कमव, ती स्वतःच्या जीवाला पण कधी खात नाहीत आणि घरातल्याला सुखाने जगून देत नाही. त्याच्या डोक्यात एकच असतं, आता अंगात ताकद आहे ना, कमवून घे.
की स्वतःच्या जीवाला पण कधी खात नाहीत आणि घरातल्यांना सुद्धा कधी खाऊन देत नाहीत. त्याच्या डोक्यात एकच असतं, हे सगळं आता ताकद आहे तोवर कमवून घ्यायचं आणि एकदा हातपाय थकलं म्हातारं झालं की मग खर्चाय काढायचं. डोक्यात असतं, बरोबर आहे. असंच कष्ट करताना असंच कष्ट करतात. ऐका, पण कोणतरी एक जण येतो त्या आपण साठवलेल्या सगळ्या धनावरून आपल्याला तो बाजूला करतो आणि सगळ्या धनाचा संपत्तीचा ताबा घेतो. तो कोण असतो? तुमचा मुलगा असतो. तुमचा मुलगा तिथं बाहेर काढणार वडून बाहेर असं वडून काढ. मला साधा प्रश्न करायचा, तुम्हीच कमावलेलं धन आहे. तुम्ही आयुष्यभर पोटाला चिमटा घेऊन कमावले, बरोबर आहे. धन मिळवले कोणी कौतुकाने कमावले आणि म्हातारा झाला तुम्ही आणि तुम्हाला खरसुलीच्या सप्त्यासाठी ठरवलं मी कमावलेलं धन आहे, मला 10,000 रुपये वर्गण द्यायची, मी कमावलेले. तुम्ही देऊ शकता का? तुम्ही कमावलेलं नाही. तुम्ही कमावलेलं नाही, मग तुम्ही का देऊ शकत नाही? कारण तुमचं आयुष्य आता पारतंत्र्यामध्ये गेले. तुमचं आयुष्य तुमच्या मुलांच्या सोन्याच्या हातात गेले, बरोबर आहे. तुम्ही कमवून सुद्धा नुसतं बघायचं, त्याच्याकडे बघायचा अधिकार नाही. तुम्ही ठरवलं मला आता मी कमावलेलं धन आहे आयुष्यभर, मला काशीची तीर्थयात्रा करून यायचंय. तुम्ही जाऊ शकता का? जाऊ शकता का? जाऊ शकत नाही का? सुनबाई म्हणेल काशीला जा, चाल उलट पालतो हा, चाल गुडघे फोडून घ्या, चाल आमच्या टकोऱ्याला ताप करताल, त्यापेक्षा इथं नीट मारा. हाय का ताकद आपली? हाय का ताकद? हा संसार आहे, लक्षात असू द्या. आपली कुणावर सत्ता नाही. त्याचबरोबर संसारामध्ये सृष्टीचा नियम असा आहे, सृष्टीचा नियम असा आहे, मागचं पाणी नेहमी पुढच्या पाण्याला पुढे ढकलतं का? पुढे ढकलतं. हा सृष्टीचा नियम आहे, संसाराचा नियम आहे. नवी येणारी पिढी बाहेर ढकलती. जो ढकलायच्या आधी बाहेर निघाला तो शहाणा, नाही तर त्याच्या इतका येडा कोण नाही. त्याच्या इतका येडा कोण नाही. हो का, सूर्याला 3 अवस्था आहेत. सूर्याला 3 अवस्था आहेत. सकाळी उगवल्यानंतर तो शीतल आहे, कोमल आहे. आपण त्याच्याकडे बघतो का नाही? आपण बघतो शीतल आहे, कोमल आहे. पण तो सूर्य डोक्यावर आल्यावर तो तेजस्वी, त्याच्याकडे बघू शकतो का आपण? त्याच्याकडे ताकद आहे, तेज आहे. पण तो सूर्य मावळल्यानंतर त्याची परत आठवण काढतो का आपण? सूर्याला 3 अवस्था आहेत, आपल्याला 3 अवस्था आहेत. बालपणात आपण कोमल आहे, शीतल आहे, नाजूक आहे. आपल्याला उचलून पटापट घेते, ती उचलून मुख घेते, ते पटापट कोणीच खाली ठेवत नाही. पण तो सूर्य डोक्यावाला, आपण तरुण झालो, आपल्या अंगात ताकद आहे. सगळे आपल्याकडून अपेक्षा करणार आहेत. मुला अपेक्षा करणार आहेत, पत्नी अपेक्षा करणार आहे, आई बापा अपेक्षा करणार आहेत, गावकडे अपेक्षा आहे, समाज आपल्याकडून अपेक्षा करणार आहे. पण तो सूर्य म्हातारा झाला, मावळला, त्याची कुणी आठवण काढत नाही. कुणी काय बदल आहे? देव तेवच आहे ना, तेवच आहे ना. तेव काय बदल झाला? काय बदल नाही. ऐका, बैलगाडीचे रेस असतात का इकडे? शर्यती नाही. त्या बैलगाड्याच्या महाराष्ट्रामध्ये शर्यती होत्या, हे तरी माहिती का? माहिती ना? मग चिकार झालं, तेवढ्या महाराष्ट्राच्या बाहेर राहत नाही तुम्ही. बैल जोपर्यंत रेसला पळतोय तोपर्यंत त्याला 8 वाजता रोज न चुकता खुराक आहे. हेच हुशार लोक. मी तुमचं सांगत नाही, मी बैलांचं सांगतो. बैल जोपर्यंत रेसला पळतोय त्याला न चुकता 8 वाजता खुराक आहे. त्याला रोज साबण लावून आंघोळ, रोज. कुणाला? बैलाला. रोज बसायला खाली त्याला मॅट आहे. कुणाला? त्याला छत आहे, सावली बसायला. पण किती दिवस? फक्त तो रेसला पळतोय तोपर्यंतच. तो बैल एकदा रेसला पळायचा बंद हो द्या, 11 वाजल्या तरी बैलाला चहा मिळत नाही. 11 खुराक आलं ना?
प्रेममय संसारामध्ये लक्षात असू द्या. तुम्ही जेवढं तुमच्या मुलांच्यावरती प्रेम करताय, जेवढं तुम्ही तुमच्या मुलांच्यावर आतापर्यंत प्रेम केलं, तेवढंच प्रेम तुमची मुलं तुमच्यावर रिटर्न करते का? करते का? नाही. जेवढं जेवढं बाप या ठिकाणी आहेत ना, ज्यांनी ज्यांनी पोरगा झाल्या पेड वाटलं ना, त्यांना जाऊन आता भेटा की. कसं काय बाबा, हे नसता झाला तरी परवडला असत. जेवढं जेवढं बाप हित आहेत ना, प्रत्येकाची